तर होर्मुझची कोंडी ही कायम. अमेरिका आणि इराणमधील पेच सुटण्याची चिन्हे दूर झाली असून तेलाच्या किमतीत मंगळवारी प्रति डॉलर $108 वर पोहोचल्या. होर्मुझ समुद्रधुनी अद्याप बंद असून अमेरिकेची नौदल नाकेबंदी सुरूच आहे. अमेरिका आणि इराणने परस्परांना दिलेला शांततेचा प्रस्ताव नाकारला आहे. दोन्ही बाजू आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने सेटलमेंट ऐवजी शस्त्रसंधी संपुष्टात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी तसे संकेत दिलेत. इराणने दिलेला प्रस्ताव नाकारताच शस्त्रसंधी कायम ठेवणे कठीण झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. होर्मुझ समुद्रधुनी जवळपास बंद असल्याने तेल उत्पादक देशांनी तेलाची निर्यात कमी करणे भाग पाडले आहे. ओपेक देशातून तेलांचे उत्पादक एप्रिलमध्ये 2 दशकांमधील सर्वात कमी होते. दरम्यान इराणच्या रिव्हॉल्युशनरी गार्डशी संबंधित 4 जणांना घुसखोरी करताना अटक केल्याचा दावा कुवेतने मंगळवारी केला. इराणने या महिन्याच्या सुरुवातीला चीन विकसित करीत असलेल्या बंदरावर हल्ला केल्याचा आरोपही कुवेतने केला. ट्रम्प यांच्या चीन दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कुवेतने हा आरोप केला. इस्रायलने संयुक्त अरब अमिरातीच्या संरक्षणासाठी क्षेपणास्त्र विरोधक प्रणाली आणि आवश्यक मनुष्यबळ पाठवल्याची माहिती अमेरिकेचे इस्रायलमधील राजदूत माईक हकबी यांनी दिली. इस्रायल आणि यूए मधील वाढते संरक्षण संबंध त्यांनी अधोरेखित केले. हकबी यांनी आखातामधील इतर देशांना इस्रायलला मान्यता देण्याचेही आवाहन केले.